नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मूलांक आणि भाग्यांक कसा काढायचा। आजचा विषय हा तुमच्या आयुष्याशी किंवा आयुष्यासाठी अतिशय वळण देणारा ठरणार आहे। आपण रात्रंदिवस मेहनत करतो, पण कधीकधी यश हुलकावणी देतं। याचं मुख्य कारण असू शकतं की तुम्ही तुमच्या नैसर्गिक ऊर्जेच्या किंवा अंकांच्या विरोधात जाऊन क्षेत्र निवडलं असेल। आज आपण प्रत्येक मूलांकाचा स्वामीग्रह आणि त्याला साजेसं करिअर कोणतं याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया मूलांक 1 पासून। मी तुम्हाला सांगणार आहे 1 ते 9 मूलांक आणि त्यानुसार कोणतं क्षेत्र तुमच्यासाठी यश देणारं ठरणार आहे। तर पहिलं म्हणजे 1 ते 3 मूलांक असणारे जन्मतारखा त्या कोणत्या येणार आहेत। 1 मूलांक असणारी जन्मतारीख कोणती? 1, 10, 19 आणि 28। ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांचा स्वामीग्रह आहे सूर्य। सूर्याप्रमाणेच तुमच्यात तेज आणि नेतृत्व गुण ठासून भरलेले असतात। तुम्ही कोणाच्या हाताखाली दबून काम करू शकत नाही। त्यामुळे तुमच्यासाठी सरकारी नोकरीतली उच्च पद, राजकारण किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सर्वात उत्तम ठरत असतो। 1 मूलांक असणारी व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतः ठरवेल असंच काम करत असते। तिला दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं पसंत नसतं। यामध्ये औषध, अग्नी किंवा दागिन्यांचा व्यापार तुम्हाला खूप यश मिळवून देणारा ठरतो। तुम्ही जिथे जाल तिथे बॉस बनून राहणं हा तुमचा खरा स्वभाव आहे। त्यामुळं ज्यांचं मूलांक 1 आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 आहे अशा लोकांनी औषधाचा व्यवसाय, अग्निसंबंधित व्यवसाय किंवा दागिन्यांचा व्यापार करणं किंवा स्वतःचा व्यवसाय करणं हे तुम्हाला यश देणारं ठरणार आहे। त्यानंतर 2 मूलांक असणाऱ्या जन्मतारखा कोणत्या? तर 2, 11, 20 आणि 29। तर मूलांक 2 चा स्वामी आहे चंद्र। चंद्रासारखी शीतलता आणि कल्पकता या लोकांमध्ये असते। ही लोक खूप भावनाप्रधान आणि सर्जनशील असतात। तुमच्यासाठी कला, संगीत, लेखन आणि फॅशन जगातील करिअर उत्तम आहे। जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर दूध, पाणी किंवा पांढऱ्या वस्तूंचा व्यापार तुम्हाला खूप नफा देऊ शकतो। तुम्ही उत्तम टीम लीडर होण्यापेक्षा उत्तम सल्लागार किंवा समुपदेशक म्हणून जास्त नाव कमवू शकता। त्यामुळे ज्यांचा मूलांक 2 आहे त्यांनी कला, संगीत, लेखन किंवा फॅशन जगातील करिअर निवडावं। त्यासंबंधित जर व्यापार करणार असाल तर पांढऱ्या वस्तूंचा व्यापार करणं हे नफा मिळवून देणारं ठरणार आहे। त्यानंतर मूलांक 3 मूलांक येणाऱ्या जन्मतारखा कोणत्या? तर 3, 12, 21 आणि 30। मूलांक 3 वर गुरुग्रहाची कृपा असते। गुरु म्हणजे ज्ञान। त्यामुळे शिक्षण क्षेत्र, वकिली, बँकिंग किंवा मोठ्या संस्थेमध्ये सल्लागार म्हणून तुम्ही खूप यशस्वी होणार आहे। तुम्ही इतरांना मार्गदर्शन करण्यात पटाईत असता। त्यामुळे अध्यापन किंवा प्रवचन यासारख्या क्षेत्रात तुमचं भविष्य उज्ज्वल असतं। ज्ञानाचा वापर करून जे क्षेत्र चालतं तिथे तुम्ही राजा बनणार आहात। त्यामुळे ज्यांचा मूलांक 3 आहे त्यांनी हे क्षेत्र निवडणं अतिशय फायदेशीर ठरणार आहे। त्यानंतर मूलांक 4 येणारी जन्मतारीख कोणती असेल तर 4, 13, 22 आणि 31। मूलांक 4 चा स्वामी आहे राहू। तुम्ही चौकटीबाहेरचा विचार करणारे लोक आहात। जे काम कोणाला जमणार नाही ते काम तुम्ही करून दाखवता। तुमच्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, IT क्षेत्र, संशोधन किंवा ज्योतिषशास्त्र अतिशय लाभदायक ठरतं। रेल्वे किंवा विमानाशी संबंधित तांत्रिक कामातही तुम्ही मोठी झेप घेऊ शकता। तुमची बुद्धी यंत्रासारखी वेगवान चालते। त्यामुळे ज्यांचं मूलांक 4 येतो त्यांनी हे क्षेत्र निवडणं अतिशय नफादायक ठरणार आहे। त्यानंतर मूलांक 5 येणाऱ्या जन्मतारखा। तर मूलांक 5 येणारी जन्मतारीख कोणती असेल तर 5, 14 आणि 23। मूलांक 5 चा स्वामी आहे बुध। बुध म्हणजे बुद्धी आणि संवाद।
तुमची बोलण्याची शैली हीच तुमची संपत्ती आहे. तर यामध्ये मार्केटिंग असेल, सेल्स, पत्रकारिता किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही अफाट प्रगती करू शकता. व्यापार तुमच्या रक्तातच असतो. कोणत्याही कठीण प्रसंगातून संवादाच्या जोरावर मार्ग काढणं तुम्हाला चांगलं जमतं. त्यामुळे ई कॉमर्स असेल किंवा ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये तुम्ही खूप यशस्वी व्हाल. यासाठी 5 मुलांक येईल अशा जन्मतारखा असणाऱ्या लोकांनी हे क्षेत्र निवडलं तर अतिशय नफा मिळवणार आहे तुम्ही. त्यानंतर 6 मुलांक येणारी जन्मतारीख कोणती आहे तर 6, 15 आणि 24. मुलांक 6चा स्वामी आहे शुक्र. शुक्र म्हणजे सौंदर्य आणि विलास. या लोकांच्यासाठी ग्लॅमर इंडस्ट्रीज, अभिनय, हॉटेल मॅनेजमेंट किंवा इंटिरियर डिझायनिंग ही क्षेत्रे वरदान ठरतात. कपडे, सौंदर्य प्रसाधने किंवा लक्झरी गाड्यांचा व्यवसाय या लोकांसाठी खूप उंचीवर नेऊन ठेवू शकतो. या लोकांना आकर्षित करण्यासाठी यांच्यामध्ये कला उपजतच असते. त्यामुळे 6 मुलांक येणाऱ्या लोकांनी हे क्षेत्र निवडलं तर अतिशय यश भरभराटीचं मिळणार आहे. त्यानंतर 7 मुलांक येणारी जन्मतारीख कोणती आहे तर 7, 16 आणि 25. मुलांक 7चा स्वामी आहे केतू. तुम्ही खूप खोलवर विचार करणारे लोक आहात. सायंटिस्ट, तत्त्वज्ञानी, लेखक किंवा गुप्तहेर म्हणून तुम्ही तुमची छाप सोडू शकता. अध्यात्म आणि योगामध्ये तुमची रुची असेल तर तिथेही तुम्ही गुरु बनू शकता. तुम्हाला एकांत आवडतो, त्यामुळे स्वतंत्रपणे काम करता येईल अशा क्षेत्राची निवड केली तर तुमची प्रगती ही भरभर होणार आहे. त्यानंतर 8 मुलांक येणारी जन्मतारीख कोणती आहे तर 8, 17 आणि 26. मुलांक 8चा स्वामी आहे शनी. शनी म्हणजे शिस्त आणि मेहनत. तुमच्या आयुष्यात थोडं यश उशिरा मिळतं, पण ते खूप स्थिर असतं, शाश्वत असतं आणि अखंड टिकणारं असतं. लोखंड, तेल, कोळसा, बांधकाम किंवा रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कोट्यवधी रुपये कमवू शकता. वकिली किंवा जज म्हणूनही तुमची कारकीर्द मोठी असते. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवता. त्यामुळे 8 मुलांक असणाऱ्या जन्मतारखा असणाऱ्या लोकांनी हे क्षेत्र निवडलं तर तुम्हाला यश मात्र नक्कीच भेटणार आहे. त्यानंतर 9 मुलांक येणाऱ्या जन्मतारखा कोणत्या तर 9, 18 आणि 27. आणि शेवटीचा मुलांक म्हणजे 9, ज्याचा स्वामी आहे मंगळ. तुमच्यात ऊर्जेचा महासागर असतो. पोलीस, सैन्य, क्रीडा किंवा साहसी खेळामध्ये तुम्ही तुमचे नाव सुवर्ण अक्षरात लिहू शकता. सर्जन किंवा डॉक्टर म्हणूनही तुम्ही यशस्वी होता. जमिनीचे व्यवहार किंवा अग्निशामक दलात काम करणं तुमच्या स्वभावाला साजेसं आहे. तुम्ही अन्यायाविरुद्ध लढवय्ये आहात. त्यामुळे ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांनी हे क्षेत्र निवडणं अतिशय फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, हे होतं मुलांक 1 ते 9चं करिअर भविष्य. स्वतःच्या अंकांना ओळखा, स्वतःचा मुलांक काढा आणि त्या दिशेने पावलं टाका. तुमचं यश तुमच्या पायाशी असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमची जन्मतारीख काय आहे हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा भाग्यांक काढा, मुलांक काढा आणि त्यानुसार तुमचं करिअर कोणत्या क्षेत्रात तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे हे मी वर सांगितल्याप्रमाणे ते क्षेत्र निवडा आणि तुम्हाला अनुभव येईल. भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागात एका नवीन विषयासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.